गुणानुवाद गायचे, परमात्म्याचे गुण ऐका. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य बसती जेत, म्हणून तो भगवंत. दादा विको कमी करा थोडा. त्या भगवंताचे गुण सांगितले की भगवंत नेमका आहे कसा. त्या भगवंताचे श्रवण करायचं, मनन करायचं, निधिध्यासन करायचं. राजा परीक्षित सांगतो, देवा सगळं मी करेल परंतु माझ्याकडे इतका वेळ नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परमात्म्याजवळ जर आपण गेलो तर त्याच्या कथेमध्ये आपलं मन नाही लागत महाराज. सहजासहजी नाही लागत. तुमचं सोडा कधी कधी आमचंही लागत नाही. मग त्याच्याकरता काय करावं तर म्हणे, ऐक राजा, सगळ्यात चंचल असणाऱ्या गोष्टी 10 गोष्टी चंचल सांगितल्या. कोणकोणत्या? मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारो दशचंचल. हा 10 गोष्टी चंचल आहे. त्याच्यातलं सगळ्यात चंचल असणारी गोष्ट म्हणजे मन. मन एका जागेवर स्थिर कधीच बसत नाही. आता जरी आपल्याला जायचं म्हणलं, गड्या मुंबईला जाऊन यायचं तर कोणत्याही गाडीनं गेलात तरी जाऊन यायला वेळ लागेल, परंतु आपलं मन जाऊन आलंही. सगळ्यांचं आलं का नाही? मन एवढं फास्ट. आपलं मन एका जागेवर बसत नाही. आणि ज्यावेळेस काय असतं, कथारूपी अग्नी पेटलेला आहे आणि त्या कथारूपी अग्नीमध्ये मनोरूपी लोखंडाला जर का आपण टाकलं आणि त्या आव्यामध्ये जर का त्याला होऊ दिलं, त्याच्यानंतर त्या कथारूपी अग्नीमधून होरपळून निघालेलं मन परत कुठं धावत नाही. मग ते परमात्म्याला म्हणतं, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. परमात्म्याच्या कथेमध्ये त्याला नंतर आनंद प्राप्त होतो. म्हणून काय केलं पाहिजे, आपलं मन एका ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राजाला उपदेश करतायत आणि उपदेश करता 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 राजा सांगतो की देवा माझ्याकडे इतका वेळ नाहीये, माझ्याकडे फक्त 1 दिवस वेळ आहे, 7 दिवस वेळ आहे. म्हणाले आई, मी सुद्धा त्या सगुण रूपाच्या परमात्म्याचं ध्यान करणारा होतो. माझ्याही कानावरती त्याचे गुणानुवाद आले. मी निर्गुण असणाऱ्या स्वरूपाचं भजन करायला लागलो, त्याचं चिंतन करायला लागलो. तुझ्याकडे खूप वेळ आहे म्हणे राजा, तुझ्याकडे 7 दिवस शिल्लक आहे. खटवांग नावाचा राजा, त्याच्याकडे फक्त किती वेळ शिल्लक होता? खटवांगो नाम राजर्षे. त्या खटवांग नावाच्या राजाकडे 1 तास शिल्लक होता. 1 तास उरला खटवांग रायासी आणि भाग्यदशा कैसी प्राप्त झाली किंवा भाग्यदशा कैसी पालटली. भाग्यदशा पालटली 1 तासामध्ये. तुझ्याकडे 7 दिवस आहे. काय असतं, संकोचित हृदयामधून निंदेची प्राप्ती होते. संकोचित हृदयामधून निंदेची प्राप्ती होते. आणि विशाल हृदय जर असेल माणसाचं तर त्याच्यातून स्तुती बाहेर पडते, दुसऱ्याविषयी चांगले शब्द बाहेर पडतात. मग कुणी का असे ना समोरचा सूतजी आहे. आणि सूतजी असे डॉक्टर आहे बघा. राजाला भीती कशाची आहे? मरणाची आहे. आपल्याला कोरोना काळामध्ये कोरोना झाल्यानं कमी मेले आणि कोरोना होईल या भीतीनं जास्त मेले का नाही? की बाबा आपल्याला कोरोना होईल का, आपल्याला होईल का, आपल्याला होईल का, जास्त मेले. एखाद्या जर कॅन्सर असेल समजा, त्याला घरचे सांगतात का हो की तुम्हाला कॅन्सर झाला? काहून नाही सांगत? की याला भीती वाटेल आणि हा घाबरून मरण. मग सूतजींना वाटलं की राजा परीक्षितीला भीती कशाची आहे? मरणाची भीती आहे. राजाला भयामध्ये टाकायचं ना, त्या भयातून मुक्त करायचं. सूतजी असे डॉक्टर आहे. काही काही डॉक्टरांकडे जायचं आणि गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्दी जरी झाली, साधा खोकला जरी आला तरी ते म्हणतात गड्या तुमची टेस्ट करावं लागेल, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, कदाचित तुम्हाला कोरोनाचे लक्षण असू शकतात, टायफॉइड होऊ शकतो, आणि जर का तुम्ही खोकलत असाल तर तुम्हाला टीबीचे लक्षण असले पाहिजे. काही काही डॉक्टर असे असतात. आणि काही काही डॉक्टर असे असतात की फार कोरोना झालेला पेशंट आहे, त्याला सांगतात अरे बाबा काही झालं नाही, तुला साधा खोकला आहे, फक्त 2 गोळ्या घेतल्या नीट होऊन जाईल. असे डॉक्टर म्हणजे सूतजी आहेत. कितीही मोठं दुःख असू द्या, ते दुःख दूर करण्याचं काम फक्त एका शब्दामध्ये करतात. आणि मरणाला जो घाबरत नाही, मरणाला घाबरले नाही गड्या, कोण नाही घाबरलो हो? मरणाला जर न घाबरणाऱ्यांचा विचार केला
तर छत्रपती शिवरायांच्या काळामधल्या मावळ्यांचा विचार करा. बाजीप्रभू देशपांडे असतील, जीवा महाल असतील, शिवा काशीद असतील, मदारी मेहतर असतील, सगळेजण कुणाचाही विचार करा, कोणत्याही मावळ्याचा विचार करा, मरणाला घाबरले का हो? नाही घाबरले मरणाला. महाराज बाजीप्रभू देशपांडे ज्यावेळेस त्या पन्हाळगडाच्या पायथ्याला युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्ध चालू आहे, घनघोर युद्ध आहे, पावनखिंड नावाची खिंड, त्या खिंडीमध्ये फक्त 200 मावळे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला, दादा याला बेस दे थोडा, आवाज वाढव, 200 मावळे, सगळेजण एका ठिकाणी थांबलेत. बघितलं समोर, क्या रे, समोरून 30,000ची फौज येते आणि ती माझ्या राजावरती आता घात करणार. काही मावळे घाबरले, वाटलं अरे आपल्याला मारणार. बाजीप्रभू देशपांडे समोर झाले, त्या पावनखिंड नावाच्या खिंडीमध्ये उभे आणि त्यांनी राजाला सांगितलं, राजा तुम्ही परत जावा, तुम्ही जोपर्यंत पन्हाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी या खिंडीमधून एकालाही बाहेर उडणार नाही, फक्त जा तुम्ही पोळावरती. आणि गेल्याच्या नंतर त्या पन्हाळ्याच्या वरती तोफांचा आवाज करा आणि गवताच्या गंजा पेटवा. त्या काळची परंपरा होती की माहिती जर करायचं असेल तर गवताच्या गंजा पेटवल्या जायच्या किंवा तोफांचा आवाज केला जायचा. महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही जा. बाजीप्रभू देशपांडे एकटे त्या घोड खिंडीमध्ये लढतायत. समोरून सपासप सपासप तलवारांचे बार व्हायला लागले, भाले खुचायला लागले, घनघोर युद्ध चालू आहे. बाजीप्रभू देशपांडेंच्या दोन्ही हातामध्ये 2 तलवार आहे. समोरून येणारा प्रत्येक शत्रू कापल्याशिवाय समोर येऊ देत नाही. 200 मावळे फक्त खिंडीमध्ये उभे. समोर 30,000ची फौज झाली तरी एकालाही बाहेर जाऊ दिलं नाही. काही वेळानंतर कालांतरानं असा प्रसंग घडला की बाजीप्रभू देशपांडेंचं शिर छाटलं गेलं. महाराज तरी सुद्धा आतापर्यंत माझे राजगडावरती पोहोचले नाही, महाराजांचा गडावरून आवाज आला नाही. तोफांचा आवाज जोपर्यंत माझ्या कानावरती पडत नाही तोपर्यंत हा बाजीप्रभू या घोड खिंडीच्या समोर एकालाही जाऊ देणार नाही. आणि महाराजांनी ज्या वेळेस वरती पोहोचले, तोफांचा आवाज झाला, गवताच्या उजेड दिसला, त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडेने दोन्ही हातातल्या तलवारी सोडल्या आणि त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली. मरणाला घाबरले नाही. बरेचसे मावळे, जीवा महालाचा विचार करा, शिवा काशीदांचा विचार करा, सोडा सगळे, तानाजी मालुसरेंचा विचार करा. महाराज तानाजी मालुसरे असतील, आपल्या सख्या पोटच्या पोराचं लग्न आहे आणि त्या लग्नाचं निमंत्रण देण्याकरता महाराजांकडे पोहोचले. महाराजांनी सांगितलं गड्या लग्नाला येऊ शकत नाही, आईला वचन दिलंय ते वचन पूर्ण करायचंय. आणि ते वचन पूर्ण करण्याकरता काय वचन, काय नेमकं महाराज करायचं तरी काय म्हणे, ते समोर दिसतंय ना फडकणारं हिरवं निशाण, त्याच्या ठिकाणावरती भगवं निशाण लावायचंय, ते हिरवं काढायचंय. पुण्याच्या जवळच असणारा सिंहगड नावाचा किल्ला, त्याला आधीच्या काळामध्ये कोंढाणा म्हटलं जायचं. राजांनी सांगितलं गड्या आईला वचन दिलं, येणाऱ्या दशमीपर्यंत तो किल्ला आपल्या ताब्यामध्ये असला पाहिजे, वरती भगवा झेंडा फडकला पाहिजे. बाजीपूर त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंनी सांगितलं, राज तुमची आई माझी आई काय वेगळी आहे का? तिला दिलेलं वचन तुम्ही दिलं काय आणि मी दिलं काय, काही वेगळं आहे का? माझ्या मुलाचं लग्न सोडा, राहू द्या बाजूला, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायवाचं. गेले, युद्ध केलं आणि युद्ध केल्याच्या नंतर तानाजी मालुसरे त्याच ठिकाणी धारातीर्थी पडले. महाराज आले, महाराजांनी बघितलं गड्या तानाजी मालुसरेंना मांडीवरती झोपवलं आणि छत्रपती शिवरायांचे त्यावेळेसचे उच्चार आहे, क्या रे गड आला पण सिंह गेला. माझा तानाजी सारखा एवढा मोठा सिंह गडा मावळला, तो गेला. महाराजांनी एक एक मावळा जपलाय. त्या मावळ्यांना जपलं, किती जपलं हो, आपण स्वतःच्या पोटच्या मुलाला जपत नाही, एवढं त्या मावळ्यांना जपलं. कधीतरी त्यांच्या काळाचा विचार करावा गड्या. मरणाला न घाबरणारे राजा परीक्षितीला सूतजी सांगतात की बाबा राजा तू मरणाला घाबरू नको, प्रत्येकाला इथून जायचं, कुणी राहायला आलं नाही म्हणून तू त्याच्याकरता एक साधना कर. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. आसनाला माणसाने जिंकावं, श्वासावरती नियंत्रण करावं, आपलं संग जिंकावा. जितासनो जित श्वासो जित संगो आणि इंद्रियावरती निग्रह. इंद्रियांना तू जिंक, इंद्रियांना तुझ्या ताब्यामध्ये घे. राजाला साधना सांगितली, राजा साधना करायला लागला. महाराज सगळ्या गोष्टी करता येतील माणसाला एका जागेवरती 2 तास मांडी घालून शांततेने बसता येतं का? आसन आपल्याला जिंकता येत नाही. आपल्याला जर म्हटलं की बाबा मिनिटाला 10 श्वास घ्यायचे, आपल्याला घेता येतील का?
हा घेता येतील का? नाही. आपल्याला श्वासावर नियंत्रण करता येत नाही. एखाद्याला किती सांगितलं गड्या त्याच्या संगतीमध्ये तू जाऊ नको. आपण ऐकल्याशिवाय राहतो का? आपण घरच्याला न सांगता संगतीमध्ये जातो म्हणून आपल्याला संघही जिंकता येत नाही आणि आपले इंद्रिय ही आपल्याला जिंकता येत नाही. महाराज, इंद्रियों के घोडे किसी के हात पाव ना पडे. इंद्रिय कधीच आपल्या ताब्यात येत नाही. बघू इंद्रिय किती त्रास देतात आपल्याला. 2 मिनिटं भजन करूयात आणि समोर कथेमध्ये जाऊयात नाही का? श्री राधे राधे जय राधे राधे. जय जय श्री राधे, जय जय श्रीराम. माणसाची इंद्रिय माणसाच्या ताब्यात राहत नाही. इंद्रिय आपल्याला फार त्रास देतात. बघा, राजाला सांगितलं की राजा त्या इंद्रियावर तू विजय मिळव, इंद्रियाला जिंक, इंद्रियावरती विजय मिळव, तुझ्या ताब्यामध्ये त्यांना ठेव. आपले इंद्रिय ताब्यात येत नाही. मन असतं गड्या, ते मन जे जे मागतं ना ते आपण मनाला देत राहतो. कानाला काय ऐकावं वाटतो? कानाला कथा ऐकावी वाटते का पिक्चरचे गाणे ऐकावं वाटतात? तुम्ही आता कथाच म्हणसाल, मला माहिती आहे. परंतु माणसाला पिक्चरचे गाणे ऐकले की चांगलं वाटतं. बाबा झालं 15 मिनिटं फक्त. नाही म्हणजे काय म्हणतात त्याला, हुशाराला इशारा काफी असतो. बाई घरात भांडे वाजवायला लागली की समजायचं कडेला काहीतरी पाहिजे.
तुमच्या घरातले चहाचे भांडे पडतात, नाही तर गलास पडतात, कप पडतात खाली. तसं आमच्या इकडे बटणं वाजले, इकडे थाप जोरात पडली, हे समजायचं गड्या क्या रे. पण असं काही नाही बरं का, सगळी मंडळी चांगली. नजर नका लावू फक्त कोणी, हा. कारण इथं नजर लागली ना तर पुढे आमचं अवघड होईल. सगळे गुरुबंधू मंडळी आमची सुंदर. आपली इंद्रिय आपल्या ताब्यात येत नाही. काय असतं, मनाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर आपण मनाला देतो स्त्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट नावाची हट्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या मनाने जर कोणता हट्ट केला, एखादी गोष्ट जर पाहिजे म्हणलं तर ती आपल्याला पाहिजे. तुम्हाला काय करायचं ते करा. स्त्रियांचं असतं ना, हळदी कुंकू असते का आपल्या इकडे, हळदी कुंकूला नवीन साडी पाहिजे म्हणजे नवरा म्हणते, अहो बाई घरात कपाट उघड. कपाट उघडलं तर तू सगळी बुजत त्या साड्या. म्हणजे तू जर समजा गेली तर तुला पेटवायला काड्या गिड्या जळता आणायची गरजच नाही, लाकडं लावायची गरज नाही. तुझ्या साड्या जरी लावल्या तरी तू उभी पेटत, तरी तुला साडी नवीन पाहिजे का. तुम्ही शेजारने आणली मिळ्या, ती चांगली दिसल तुमची बायको, म्हणून आपल्याला पाहिजे. मनानं जे मागितलं ते पाहिजे. आपली इंद्रिय आपल्या ताब्यात नाही. काय असतं, गांडूळ असतो ना, गांडूळ. गांडूळ माहितीये तुम्हाला, जे माश्या पकडणारे लोक असतात ते काय करतात हो, ते गांडूळ पकडतात आणि गांडूळ पकडून घेऊन नदीच्या काठावरती जातात. त्या गांडुळाला अर्ध कापतात आणि ते मासा पकडायचा गळ जो असतो त्याला काय म्हणतात मला माहित नाही. गळच म्हणतात का. नाही बाबा, गळ विहिरीत पडलेली बाटली काढायचा असतो. माशा पकडणारे होते का तुम्ही, गळच म्हणते का. मला माहित नाही, मग मी कधी ते पकडलं नाही. त्या गळाला जाळं कोण म्हणलं. आजी कानलंय शार्प माझे, तुम्ही किती दूर बोलल्या तरी ऐकू येते. काल मंडपच्या बाहेर दोन आजी बोलत होत्या. माय मला वाटलं म्हणे की महाराजाचं वय 40 वर्ष असं लग्न घेऊन व्हायला असेल याचं. आणि ते दुसरे एक जण येऊन म्हणते मग आरामशीर तर बोल, ऐकलं ना ते. पण मी ऐकलं होतं सगळं तोपर्यंत, फक्त बोललो नाही काही. त्या गळाला ते अर्धा कापलेला शिदोड लावतो आणि लावल्याच्या नंतर ते नदीच्या काठावरती जातो. त्यांची बैठक बसते आणि बैठक बसल्यावर काय करतात ते, तो गळ लावला की पाण्यात फेकायचा आणि ओढायचं, तेवढंच काम त्यांचं असतं. तो गळ पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर तो एका माशाच्या जवळ आला. त्या माशाकडे बघितलं आणि तो शिदोड त्याला म्हणतो, तो गांडूळ त्याला म्हणतो की बाबा माझ्यापासून दूर राहा. तू मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए. की तू माझ्या करता येऊ नको. तो मासा त्या शिदोडाच्या आशेने जातो का नाही, की आपल्याला खायला काहीतरी अन्न मिळेल या आशेने तिथपर्यंत जातो. तू मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए. तू आता है मेरे लिए, बाहर खडा है तेरे लिए. तू जर का मला खाण्याकरता येतोय, मी तुझ्या करता अर्धा झालो. तू जरी आला ना मला खाल्लं तर वरती तुझ्या करता बसलाय, तो तुला खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून तू माझ्या करता येऊ नको. इंद्रियाचं तसंच असतं. आपण जर इंद्रियाला एखादी गोष्ट पुरवत राहिलो ना तर तो आणखी मागत राहतो, परंतु त्याचा कोणीतरी घात करणार असतो. काल बघितलं आपण, डोळ्यानं आंब्याचं झाड पाहिलं, आंब्याकडे आपण गेलो ना आंबे खाल्ले, परंतु शेवटी त्रास झाला का नाही. म्हणून इंद्रियाला जिंक राजा. विषयाच्या ठिकाणी आसक्त राहू नको. माणसाला ऐकावं वाटतं गड्या. इथं जर का एखादी लेडीज कथाकार असती, समजा माझ्या जागेवर एखादी लेडीज कथाकार असती, तिथे माणसाची गर्दी माऊली नसते. बाबा माफी मागून बोलतो बरं का, प्रत्येक गावची परिस्थिती आहे. बाईचा आवाज गोड असते म्हणतात, तो ऐकावं वाटते कानाला. मला माहित नाही, मी शपथ सांगतो, आसनावरती बसलेलोय मी, आजपर्यंत एकाही लेडीजचं एकही कीर्तन ऐकलेलं नाही. महाराष्ट्रभरात कितीतरी लेडीज कीर्तनकार असतील, मी अजून कीर्तन ऐकलं नाही. मी बसतच नाही लेडीज कीर्तनकारच्या कीर्तनाला. काही गोष्टी असतात आपल्याला तत्व पटत नाही, परंतु इथं जर का कथाकार असती समजा तर मंडप भरला असता का नाही, खरं सांगा. मग बा मी साडी घालून कथा करू का उद्यापासून, नेमकं करावं का, तरी लुगडं घातलं
हा? धोतर तर घातलं नाही. आपले इंद्रिय आपल्याला सुचू देत. बाबाला म्हणलं आमच्या पाटील साहेबाला की पाटील साहेब उद्या यजमान व्हा तुम्ही, थांबा. ते म्हणतात महाराज पायाला मुंग्या येते. महाराज मुंग्या येऊ द्या नाही तर माकोडे येऊ द्या, पण इथं 2 तास वाकोडे होऊन का बसा, पण बसा. नसल बसतात कडे तर खुर्च्या आणा. पाटील उद्या खुर्च्या वाढवा 5-50. ज्याला बसता येत नाही ना, ज्याला त्रास येतो त्यानं खुर्च्यावर बसा. आणि मी पहिल्या दिवशी सांगितलं ज्याला लय त्रास त्यानं गादी आणायची, मोकळी जागा पाहायची आणि लंबी टाकून द्यायची, तिच्यावर आपण एक पसरून जायचं. 5 बसुकड्या महाराज सांगते कथा आपण ऐकायची, झोपून ऐकायची. आपलं काही नसते तसं. तुम्ही झोपून जरी ऐकली तरी तेच पुण्य आपल्याला भेटते. ऐकायची, मी तर आलं पाहिजे. आपली इंद्रिय आपल्याला राहू देत नाही. त्याला सांगितलं गड्या स्तुले भगवतो रूपे मनसंधार ये ध्येय. तुझ्या मनाला तू जिंक राजा, मन ताब्यामध्ये घे. आणि त्यावेळेस प्रश्न विचारला की देवा या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, ही सृष्टी नेमकी उत्पन्न कोणी केली, भगवंताने नेमकं काय काय केलं. तर भगवंताची कारागिरी 2 रूपामध्ये वर्णन केले की स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप. कोणकोणतं कसं असतं. भगवंताचं स्थूल रूपाचं ध्यान करायचं म्हणजे काय, हा जो निसर्ग आहे त्या निसर्गातील जे झाड आहेत, जे डोंगर आहेत, जे पहाड आहेत, जे नद्या असतील, जे तलाव असतील, ते भगवंताचं प्रत्येक एक अंग समजावं आणि त्याला भगवंत समजून त्याचं दर्शन घ्यावं. वृंदावनात जर गेले, वृंदावन मध्ये गेल्याच्या नंतर गोवर्धन नावाचा पर्वत आहे. गोवर्धनजींची परिक्रमा आहे 21 किलोमीटरची. आधी असं म्हटलं जायचं की गोवर्धनजींची सावली वृंदावन मध्ये पडायची. वृंदावनाचं आणि गोवर्धनाचं अंतर 25 किलोमीटरचं. म्हणजे एवढा उंच तो डोंगर होता की त्याची सावली वृंदावन पर्यंत यायची. दिवसेंदिवस माणसाचे पाप वाढत चालले, त्या डोंगराची उंची, त्या गोवर्धनजींची उंची कमी कमी होत चालली. ज्यावेळेस ते जमिनोदस्त होतील म्हणजे जमिनीपर्यंत येतील, त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल आणि त्या दिवशी ही पृथ्वी नष्ट होईल. आपल्याला टाइम एवढा लवकर नाही होतात, ताण नका घेऊ. असं सांगितलं जातं, म्हटलं जातं. परमात्म्याची लीला वेगळी आहे बघा. परमात्म्याने प्रत्येकाकरता प्रत्येक गोष्ट दिली. महाराज समजा परमात्म्याने आपलं कान जिथं आहेत, हे जर का नाकाच्या जागेवर असते आपले तर कान इथं नसते. समजा कान जर का नाकाच्या जागेवर असते, किती सुंदर दिसलो असतो आपण. हे हाताचे बोट बारीक पाहिजे होते आणि पायाचे बोट लंबे पाहिजे होते, काय चांगले दिसलो असतो महाराज. पाठ आपली मागच्या साईडला, पोट मागच्या साईडला पाहिजे होतं आणि पाठ पुढच्या साईडला पाहिजे होती. परमात्म्याने बरोबर जी गोष्ट द्यायची ती गोष्ट परफेक्ट दिली आपल्याला. सगळ्या गोष्टींची व्यवस्था लावली. जंगलामध्ये साधू लोक उपासना करतात, त्या साधूची व्यवस्था तिथं लावली. महाराज काय केलं, जंगलामध्ये गेल्याच्या नंतर केळीचे झाड असतात बरेचसे. केळीचे झाड बघितले ना, ते केळीच्या झाडामध्ये परमात्म्याने त्या साधू लोकांची व्यवस्था करून ठेवली की जंगलामध्ये कोणतरी साधक येईल, साधना करेल आणि साधना केल्याच्या नंतर त्याला जर भूक लागली तर हे फळं तो येऊन खातील. म्हणजे सफरचंद ते खात असतील, आंबे खात असतील, परंतु यांना वाटलं कडे कधीतरी पॅकिंगचंही खाल्लं पाहिजे बाहेरचं. लई दिवस घरचं खाऊन खाऊन बोर झालो, मग पॅकिंगचं केळीच्या वरची साल काढायची आणि आतला गाभा खायचा. म्हणजे पॅकिंग काढून टाकायची, वरचं टर्फल आतमधलं खायचं. सगळी व्यवस्था परमात्म्याने लावून ठेवली आहे. कुणा करता, सगळ्यांकरता. सगळ्यांची वेगवेगळी व्यवस्था केली. राजाला सांगितलं की त्याच्यानंतर क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती नावाच्या 2 मुक्ती सांगितल्या की तुला जर मुक्ती करायची असेल तर क्रमाक्रमाने मुक्ती करायची. आणि सद्योमुक्ती 2 शास्त्राचे भाग आहेत. वेदामध्ये याचं फार सुंदर वर्णन आले बघा. आपल्याकडून जर वेदाचे मंत्र व्यवस्थित म्हणता येत नसतील तर ते म्हणू नये, पण चुकीचे निदान म्हणू नये. कोणताही मंत्र असू द्या, त्याचा उच्चार जर स्पष्ट येत असेल तर करावा. जर का स्पष्ट उच्चार आपल्याला येत नसेल तर सरळ श्लोक सोडून द्यावे. श्रीमद भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे. आम्ही एवढे श्लोक म्हणतच नाही. त्याच्यामध्ये काही श्लोक असे ते आम्हाला सुद्धा येत नाही. 6-6 वर्ष घातले महाराज आम्ही, तरी सुद्धा अजून ते श्लोक आले नाही. मग ते आम्ही श्लोक चुकीचे म्हणतो का? नाही, त्याला सरळ सोडून देतो. काय म्हणणारे लोक, एखादी गोष्ट जर येत नसेल ना, उगाच चुकीचं सांगत बसायचं नाही. मला तुम्ही यावं विचारावं, हात जोडायचे, बाबा मला ही गोष्ट येत नाही. येत नाही जर म्हटलं, कमीपणा घेतला तर समोरचा काय म्हणणार म्हणून
किंवा महाराजाला काही येत नाही, याच्या पलीकडे काही म्हणून का? परंतु मी जर काहीतरी चुकीचं सांगायचं आणि तुम्ही जाऊन दुसऱ्या महाराजाला विचारायचं, त्यांना बरोबर दुसरं सांगायचं काहीतरी, तुम्ही मला शिव्या दिल्याशिवाय राहताल का नाही? हा, म्हणून ते श्लोक आहेत. क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती नावाची मुक्ती सांगितली. त्याच्यानंतर सूतजींनी राजा परीक्षितीला 29 प्रकारच्या देवतांची, आपल्याला जे प्राप्त करायचे 29 प्रकारची उपासना सांगितली. वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी उपासना आहे. नेमकं काय प्राप्त करायचं असतं, म्हणजे कोणाची उपासना केली पाहिजे ते सगळं सांगितलं. पहिली गोष्ट आहे, आपल्याला जर संतान प्राप्ती करायची असेल, आपल्याला जर मुलगा मुलगी पाहिजे असेल, तर त्याच्याकरता प्रजापतीची उपासना करावी. ऐकून घ्या बरं का, श्रीमद भागवतामध्ये सांगितलं. आपल्याला जर मुलगा चांगला पाहिजे असेल, संतान प्राप्ती करायची असेल, तर प्रजापतीची उपासना करावी. दुसरी गोष्ट आहे, आपल्याला जर का जास्त आयुष्य पाहिजे असेल, एखाद्याला वाटलं की इकडे लई दिवस आपल्याला जगायचं, तर अश्विनी कुमाराची उपासना करायची. अन्नधान्य जर जास्त पाहिजे असेल, आदिती कुमाराची उपासना माणसाने करावी. एखाद्याला जर वाटलं की इकडे आपल्याला पृथ्वीवर आता राहायचं नाही, आपल्याला स्वर्गाला जायचं, मग स्वर्गाला जाण्याकरिता आदिती पुत्रांची उपासना करावी. आदिती पुत्र त्यांची उपासना करावी, माणूस स्वर्गाला जातो. सौंदर्य जर का एखाद्याला वाटलं असेल की बाबा आपल्याला चांगलं दिसायचं, आपल्याला रूपवान व्हायचं, आपण चांगले दिसलो पाहिजे, मग उपासना करावी कोणाची? तुम्हाला जर का चांगलं दिसायचं असेल मावशी होतो, कोणाची उपासना करता? ब्युटी पार्लर वालीची. मग आपण ज्या लोकांना मोठं केलं, फाउंडेशन, लाली, लिपस्टिक, काय 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 नको नको ते डांबर तोंडाला